नमस्कार. आज मंगळवार. मी सुजाता साळुखे पुण्याहून तुमच्यासाठी एक पुस्तक वाचनासाठी घेऊन आलेली आहे. हिमालयवासी गुरुच्या योगी शिष्याचे आत्मकथन. आपल्याला भगवती क्लासेसनं ही एक उत्तम संधी दिली आहे की जी पुस्तकं आपण वाचू शकत नाही तर ती किमान ऐकू तरी शकतो आणि ऐकता ऐकता आपली कामं पूर्ण करू शकतो. त्यामुळे सुरुवातीला भगवती क्लासेसचे मनपूर्वक आभार. चला तर मग आज आपण आत्मकथनामधला एक पुढचा भाग वाचूया आणि CM यांचं जीवन कसं होतं त्याबद्दल जाणून घेऊया. 14व्या वर्षी मी मॅट्रिक झालो. केवळ 9 मार्कांनी माझा फर्स्ट क्लास हुकला. गणिताच्या अभ्यासावर जोर देण्याऐवजी पंचदशी ऑफ विद्यारण्य या वेदांतावरील प्रबंधाचे इंग्रजी भाषांतर वाचण्यातच मी गढून गेलो होतो. त्याचाच हा परिणाम होता. त्रिवेंद्रमच्या जरा बाहेर श्री कार्यम येथे लॉयोला कॉलेज नुकतेच चालू झाले होते. मी व माझ्या काही मित्रांच्या पालकांनी आम्हाला याच कॉलेजात घालावयाचे ठरवले होते. बाकीचे मित्र सरकारी इंटरमिजिएट किंवा मार इव्हॅनियस किंवा महात्मा गांधी अशा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये दाखल होणार होते. माझ्या जुन्या मित्रांपैकी काही जण लॉयोला कॉलेजच्या वसतिगृहात राहत होते. कॉलेजमध्ये बसने जाण्यासाठी मला 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत असे. थॉमस कुरियन, राजा राजवर्मा, जॉनी जोसेफ, नारायणन असे माझे आणखी काही मित्र होते. याच काळात मला थोडे स्वातंत्र्य मिळू लागले होते. घरापासून काही काळ दूर आणि एकटं राहण्यास माझी सुरुवात झालेली होती आणि ते करण्यासाठी मी काही सबबी पण शोधू लागलो होतो. या 14 ते 19 वयाच्या काळात काही सामान्य तर काही असामान्य असे कित्येक अनुभव येऊ लागले होते. सिंहावलोकन करताना असे जाणवते की हे सर्व अनुभव ना मन परिपक्व होण्यासाठी व अत्युच्च अशा आध्यात्मिक मिती गाठण्यासाठी व ती गाठण्याची शक्ती प्राप्त होण्यासाठी पूर्णपणे कारणीभूत ठरते. खरे म्हणजे सर्वसाधारण परिस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण होण्यास कित्येक वर्ष गेली असती. पण आता असे वाटते की जणू काही ती सर्व वर्ष एकवटूनच आली होती. या 5 वर्षाच्या कालावधीत ती माझ्यापुढे उलगडत होती. प्रामाणिकपणे सांगायचे झाले ना, तर ज्या गोष्टी वर्ज्य समजल्या जातात त्यांचाही मी अनुभव घेतला. उदाहरणार्थ नशीले पदार्थ, दारू इत्यादी अनेक गोष्टी, जे मित्रांच्या सोबत त्याचा मी अनुभव घेता. तरुण वयामध्ये कुतूहल आणि आकर्षण याचे वाटत असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी योग्य क्षणी मी त्या सर्वातून बाहेर खेचला जात होतो. कोणाची तरी माझ्यावर सक्त नजर होती. कोणीतरी जणू माझे रक्षणच करत होते. माझ्या गुरूंनी नंतर या काळाचे वर्णन तांत्रिक काळ असे केलेले होते. त्यामुळे सर्व मित्रमंडळींना जसे मी एक प्रकारे गुरुच समजतो, तसेच त्यांचेही मी खूप आभार मानतो. दारुडे, चरसी, बायकांच्या नादी लागलेले व अशाच प्रकारे वाट चुकलेले कित्येक लोक त्यातून सुटण्यासाठी मदतीच्या अपेक्षेने पुढे माझ्यापाशी येणार आहेत, याची तेव्हा मला जराही कल्पना नव्हती. त्या 5 वर्षांच्या अनुभवामुळेच केवळ मी त्यांचे दुःख समजू शकलो व त्यांना मदतही करू शकलो.
अन्यथा मी त्यांच्याच भयानक मार्गाला लागण्याच्या मोहाला बळी पडलो असतो. आध्यात्मिक दृष्टीने लिहिलेले असे आत्मचरित्राचे स्वरूप असल्याने आध्यात्मिक पातळीवर काय काय घडत गेले या विषयावरच मी जरा जास्त भर देतो. सर्वप्रथम मी तुम्हाला कलाडी मस्तान यांच्याबरोबर माझी जी भेट झाली होती त्याबद्दल सांगतो. पूर्वी 5व्या प्रकरणात तुम्हाला मी हे सांगितलेलेच आहे, की सुफी साध्वी भीमा बीबीच्या समाधीबाहेर समुद्र किनाऱ्यावर एका वेडसर वाटणाऱ्या माणसाशी माझी गाठ पडली होती. माझ्याकडे तो हसत-हसत बघत म्हणाला होता, "ठीक आहे, आत्ता जा, पण नंतर येऊन भेट." त्यावेळेस त्याच्या त्या बोलण्यात मी फारसे महत्त्व दिले नव्हते. पण आता जवळ-जवळ 6-7 वर्ष उलटून गेल्यावर मी त्यांच्यासमोर आलो होतो. ही माझी त्या माणसाची झालेली दुसरी भेट. 16व्या वर्षी माझे कॉलेजचे पहिले वर्ष संपत येण्याच्या सुमारास मी एन-सी-सीमध्ये दाखल झालो. त्याच सुमारास महात्मा गांधी कॉलेज परिसरात आयोजित केलेल्या आर्मी शिबिरात देखील माझी निवड झाली होती. शिबिराचे 3 दिवस पूर्ण झाल्यावर मी ताप, डोकेदुखी व सांधेदुखीमुळे आजारपणाच्या सुट्टीसाठी अर्ज केला आणि तो अर्ज मंजूर होऊन मी शिबिरातून बाहेर पडलो. बाहेर पडता क्षणी माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे हे जाणवून मला माहिती होते, की मी 1 आठवड्यानंतर परतणार आहे. त्यामुळे माझ्याकडे ना खूप भरपूर वेळ होता. तो वेळ भटकण्यात घालवायचे मी ठरवले. 2 बसेस बदलत समुद्रकिनारी असलेल्या भीमा बीबीच्या समाधीपाशी मी साधारण दुपारच्या सुमारास पोहोचलो. समाधीच्या दारापाशी उभे असताना मला असे जाणवले, की संघटित धार्मिकतेचा बाजार किनाऱ्यावरील या लहानशा खेड्यापर्यंतही पोहोचलेला आहे. पूर्वीच्या छोट्या मशिदीच्या जागी आता एक चकाचक रंगवलेली मशीद उभी राहिलेली दिसत होती. अनिवासी भारतीय लोकांकडून मिळालेल्या देणग्यांमधून ती बहुतेक बांधली असेल. तो शुक्रवारचा दिवस होता. स्वतःला पछाडलेले समजणाऱ्या लोकांचा सर्व गोंधळ बघून मी आत न जाण्याचे ठरवले. सैन्यात असते तशी माझी वळकटी उचलली आणि मी वाळूतून चालत जाऊ लागलो. रस्ता ओलांडला. एखादी चहाची टपरी दिसते का याचा शोध मी घेऊ लागलो. एकदम कडक चहा पिण्याची जोरदार तल्लफ आली होती. अगदी समोरच दुर्गा टी स्टॉल नावाचे एक हॉटेल दिसले. समोर व्हरांडा व नारळाच्या झावळ्यांनी साकारलेले छप्पर असे साधारण त्या हॉटेलचे स्वरूप होते. आणि चालता चालता मला दिसले की त्या हॉटेलपाशी 10-12 लोकांचे एक टोळके माझ्याकडे पाठ करून उभे आहे. मी त्या घोळक्यात घुसलो आणि पाहिले तर एक अगदी अस्वच्छ, किडकिडीत, संपूर्ण नागडा असा एक माणूस स्वतःशीच हसत बसलेला दिसला. त्याचे करडे केस अगदी बारीक कापलेले होते. काळ्या चेहऱ्यावर पांढरी दाढी होती. त्याचे डोळे मात्र विलक्षण होते. विशाल व प्रेमळ वाटणारे डोळे माझ्यावर रोखले गेले. माझ्या मनःचक्षूसमोर तो पूर्वीचा प्रसंग प्रकट झाला आणि माझ्या लक्षात आले, की हा तोच माणूस आहे, ज्याने पूर्वी वर्तवले होते, की मी त्याला परत येऊन भेटणार आहे. त्या माणसानेही ती आठवण बोलून दाखवली. माझ्या डोळ्यात बघत तो म्हणाला, "वंदितान, सोना मदिरी वंदितान." म्हणजे अगदी मी पूर्वी वर्तवल्यासारखा आला आहेस की. असे म्हणत तो जोरजोरात हसायला लागला. हसता हसता, "चोरा, माझा खजिनाच लुटायला आला आहेस ना?" असे म्हणाला. आश्चर्याच्या या धक्क्यातून सावरताना मला हे दिसले, की काचेच्या ग्लासमधून तो चहा पीत होता आणि कोणीतरी पेटवून दिलेली सिगारेट तो ओढत होता. सिगारेट फेकून देत त्याने मला खाली बस म्हणून खुणावले. एन-सी-सीच्या कॅम्पची माझी वळकटी व्हरांड्यात ठेवून मी जमिनीवर त्याच्यासमोर बसलो. "चला, निघून जा इथून सगळे," असे तामिळमध्ये म्हणत त्याने आजूबाजूच्या गर्दीला हाकलून दिले. हॉटेल मालकाने त्याला आणखी एक कप चहा आणून दिला. "त्याला पैसे देऊन टाक," तो मला म्हणाला. खिशातून 8 आणे काढून मी हॉटेल मालकाला दिले. मग त्याने कपातला अर्धा चहा पिऊन उरलेला अर्धा चहा माझ्यापुढे केला. "चल पिऊन टाक," तो म्हणाला. कधीही न घासलेले त्याचे पिवळे पडलेले दात बघून तो चहा प्यावा की न प्यावा या विचारात मी पडलो होतो. इतक्यात तो हॉटेल मालक मला म्हणाला, "अरे पिऊन टाक तो. तुला कल्पना नाही आहे का, की तू किती भाग्यवान आहेस? फार क्वचित ते असे काहीतरी करतात. केवळ त्या
माणसाच्या प्रेमळ डोळ्यांकडे बघून ठीक आहे, का नाही, असा विचार करून डोळे बंद करून एका घोटात मी तो चहा संपवला. अंधार पडायला सुरुवात झाली होती. ताडकन उठून उभे राहत, चल चल लवकर, असे मला म्हणत तो पळायला लागला. माझ्या सामानाची वळकटी तिथेच सोडून मी त्याच्या मागे धावत सुटलो. थोड्याच वेळात आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोचलो. ओसाडस पडलेल्या, अर्धे छप्पर उडून गेलेल्या कोळ्याच्या एका झोपडीपाशी आम्ही उभे होतो. झोपडीच्या वरांड्यात समुद्राकडे तोंड करून तो बसला. बस, असे मला म्हणाला. मीही समुद्राकडे तोंड करून पद्मासन घालून त्याच्या शेजारी बसलो. ते हिमालयातून आले आहेत, असे म्हणाले होते ना? कोण? मी विचारले. अरे तेच ते, एकदम गोरेपान, लांब केस असलेले आणि ज्यांनी तुझ्या डोक्यावर हात ठेवला ते? हो. याला कसे हे सर्व कळले? याचे आश्चर्य मला वाटत मी म्हणालो. ठीक आहे चोरा. आता तू माझी धनदौलत लुटायला आला आहेस. तेव्हा आता मी पण तुझ्या डोक्यावर हात ठेवतो. माफ करा, मी काही चोर वगैरे नाहीये आणि मी कोणतीही कोणाची चोरी काही चोरलेले नाहीये. मी जरा त्याला रागातच म्हणालो. अरे, कृष्णासारखेच लोणी चोरणे, गोपींचे हृदय चोरणे, चोर, चोर, तूही चोरटाच आहेस. तर मग? मला काहीच न उमजून मी त्याला परत विचारले. हसत हसत त्याने उजव्या हाताने माझ्या छातीला आणि कपाळाला स्पर्श केला. सर्वप्रथम एक चंदेरी रंगाचा प्रकाश माझ्या हृदयात उजळला आणि नंतर त्याचा माझ्या डोक्यात विस्फोट झाला. माझे कपाळ व हृदय यामध्ये वर खाली वाहत राहणाऱ्या त्या प्रकाशाचे अस्तित्व सोडता मला बाकी सर्व गोष्टींचा क्षणार्धात विसर पडला. साक्षात्काराच्या त्या लाटा माझ्या सर्व शरीरभर खेळू लागल्या. माझे केस ताठ उभे राहिले आणि जणू काही ब्रह्मांडालाच मी कवेत घेऊ पाहत होतो. त्या अवस्थेत किती वेळ गेला काहीही माहीत नाही. कारण आजूबाजूला काय चालले आहे याचे मला अजिबात भान नव्हते आणि ती दिव्य अवस्था हळूहळू ओसरत गेली. डोळे उघडून बघतो तर मी त्या झोपडीत बसलेलो होतो. एक म्हातारा माणूस जवळ बसून माझ्या डोक्यावर बादलीने वाळू ओतत होता असे दिसले आणि मुला, बास आता पुरे झाले, पुरे झाले, चल परत मागे फिर आता, असे तो मला म्हणत होता. तोंडावर सांडलेली वाळू पुसत मी उभा राहिलो आणि माझ्या लक्षात आले मी संपूर्ण नागडा होतो. लाज वाटून मी विचारले, माझे कपडे कुठे आहेत? घाबरू नकोस, सगळं इथेच आहे. आता जा आणि आंघोळ करून ये. हॉटेलचा तो म्हातारा मालक मला म्हणाला. त्याने गुंडाळायला मला एक टॉवेल दिला व आंघोळ करण्यासाठी आपल्या घरी घेऊन गेला. पहाट होत होती. मी आंघोळ केली. अजूनही त्या दिव्य साक्षात्काराची अंधुकशी भावना माझ्या मनात साठून राहिली होती. मग हमीद नावाच्या एका हॉटेल मालकाने माझे धुवून इस्त्री करून ठेवलेले कपडे मला दिले व ते घालून मी बाहेर पडलो. हमीदने नंतर सांगितले की ब्रह्मानंदाच्या त्या अवस्थेत पूर्ण 4 दिवस होतो आणि नागड्याने मी इकडे तिकडे फिरू नये म्हणून अक्षरशः मला कोंडून घालावे लागत होते. त्या माणसाच्या सांगण्यानुसार तुझे सामान व पैसे मी नीट सांभाळून ठेवले आहेत. मस्तान साहेब बाहेर तुझी वाट बघत बसले आहेत. तेव्हा आता घाई कर आणि निघ. कलाडी मस्तान साहेब हॉटेलच्या वरांड्याच्या बाहेर जमिनीवर बसलेले दिसले. ते कधीच हॉटेलमध्ये किंवा कोणाच्या घरात जात नसत. मला बघून जोरात हसत आले म्हणाले, "उथू मापलाई, म्हणजे या नवीन नवरदेव या. मोठा चोर निघालास की तू. आता येथे परत येऊ नकोस. सर्व खजिना तू रिकामा केला आहेस. जा, आता निघून जा." मी खाली वाकून त्यांच्या मळलेल्या पवित्र पदकमलांचे चुंबन घेतले व एकदम ते उभे राहून नागड्या अंगाने पळत सुटले. पुढे परिस्थितीनुसार त्यांची व माझी परत भेट कधीच झाली नाही. कित्येक वर्षानंतर त्यांच्या समाधीचेच दर्शन मला घडले. मला नाश्ता देत तो हॉटेलचा मालक कलाडी मस्तान यांच्याविषयी त्याला जी काही थोडीफार माहिती होती ती पुरवू लागला. काही वर्षापूर्वी अचानक ते त्या खेड्यात अवतरले होते. नागडे, अंघोळ न केलेले, जणू एखाद्या नवजात बालकासारखे. सर्वजण त्यांना वेड्याच समजत. एकदा खूप मोठे वादळ झाले व उच्च दाबाची विजेची तार तुटून रस्त्यावरल्या साठलेल्या पाण्यात पडली होती. सर्व रहदारी बंद पडली व कोणीही
रस्ता ओलांडू शकत नव्हते. त्या पाण्याचा स्पर्श होऊन विजेचा जोरदार झटका बसण्याचा धोका होता. नुकतीच 2 माणसं मेली होती. पोलीस, अग्निशमन दल आणि सैनिक यांनी हा रस्ता पूर्ण बंद केला होता. माणसे किंवा जनावरे देखील त्या मरणाच्या दारात न जाण्याची पूर्णपणे खबरदारी घेत होते. अचानक कोणी अडवायच्या आत सर्व अडथळे पार करून मस्तान त्या गुडघाभर साचलेल्या पाण्यात घुसले आणि चालायला लागले. हे पाहून सगळेजण आ बसून पाहायला लागले. आश्चर्याची गोष्ट अशी की विजेचा जराही झटका न बसता ते पाण्यातून बाहेर पडले आणि काहीच झाले नाही. अशा थाटात रस्ता ओलांडून समुद्राच्या दिशेने चालत गेले. त्यांच्या पाया पडून त्यांना साष्टांग नमस्कार घालणारा सर्वात पहिला माणूस हा एक सैनिक होता. नंतर स्थानिक लोकांमध्ये त्यांची कीर्ती पसरत गेली. त्यांना वरचेवर चहा लागायचा आणि लोक त्यांना तो पुरवायचे. क्वचितच कधी ते काहीतरी खात असत, कधी सिगरेट ओढत, पण कधी कोणी त्यांना कपडे नेसवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मात्र त्यांचा सक्त विरोध होता. उच्च विचारांचे कर्मठ मुसलमान मात्र त्यांच्यापासून दूर होते, कारण नागडे फिरणे हे इस्लामला मान्य नव्हते. ज्या काही लोकांनी सुफी संप्रदाय किंवा शिकवण त्यांची माहिती होती, ते त्यांना राबिया किंवा मनसूर अल हजाज यांच्यासारखे समजत व त्यांचा योग्य प्रकारे आदर करत. हिंदू कोळी लोक त्यांना एक सामाजिक बंधने, चालीरीती झुगारून दिलेला व कायम साक्षात्कारी अवस्थेत बुडून गेलेला असा अवधूत समजत असत. सारांश हा की गावातल्या बऱ्याचशा लोकांचा हा विश्वास होता की त्यांना खाऊ पिऊ घातले तर आपले भाग्य उजळणार आहे. हॉटेलचा मालक हमीद त्यांना मस्तान साहेब, एक वेडा सुफी, म्हणत असे. तामिळनाडूमधील कलाडी हे त्यांचे मूळ गाव होते. कित्येकांना ते माहीत नव्हते की त्यांचा मस्तान साहेबांनी जणू मला आशीर्वादच दिला. तामिळनाडूमधील कलाडी हे त्यांचे मूळ गाव होते. कित्येकांना हे माहीतच नव्हते की त्यांचा एक लहानसा शिष्य संप्रदायही होता. हमीदची अशी ठाम समजूत होती की माझ्या आयुष्यात पुढे घडणाऱ्या घटनांसाठी मस्तान साहेबांनी जणू मला काही आशीर्वादच दिला होता. आणि या घटनेनंतर वर्षभरातच हमीद यांचे निधन झाले. श्रेष्ठ अशा 3 सत्पुरुषांशी माझा संबंध आला. त्यांच्याविषयी मी आता तुम्हाला सांगतो. ते 3 जण जे एकमेकांहून खूपच भिन्न स्वरूपाचे होते. ते म्हणजे स्वामी अभेदानंद, चेम्पंझाती स्वामी आणि रामकृष्ण मिशनचे स्वामी तपस्यानंद. हिंदू धर्मातील भक्ती मार्गाशी झालेली माझी ओळख मृदुंग आणि झांजाच्या आवाजाने भारावून जाऊन मी घराबाहेर पळत येणे व रस्त्यामध्ये एक उंच व देखणा दाढीवाला माणूस नाच गात आहे हे पाहणे, असे वर्णन मी तुम्हाला पूर्वी केलेले होते. ते तुम्हाला आठवतच असेल. तो माणूस म्हणजे स्वामी अभेदानंद हे होते. पूर्वेकडील किल्ल्याजवळ स्वामी अभेदानंदांचा आश्रम होता. मला नुकतीच सायकल घेऊन दिलेली होती. बरेचदा या किल्ल्यापर्यंत सायकल मारत जाऊन सायकलमुळे प्राप्त झालेल्या मुक्त संचाराचे सुख मी अनुभवत होतो. श्री पद्मनाभम मंदिराच्या रक्षणासाठी त्रावणकोरच्या महाराजांनी बांधलेल्या या किल्ल्यामध्ये अग्रहरम नावाच्या ब्राह्मण वस्ती होती. हळूहळू ती लहान वस्ती वाढत जाऊन मॉल, हॉटेल, दागदागिन्यांची दुकाने अशी एक छोटीशी वसाहतच बनली होती. परमेश्वराची कृपाच होती की मंदिराजवळचा तलाव अजूनही शिल्लक होता. या तळ्याच्या पश्चिम बाजूला अभेदानंदांचा आश्रम आहे. पूर्वीच्या काळी या आश्रमामध्ये स्वामींचे छोटेसे घर, कायमस्वरूपी येथेच राहणाऱ्या मंडळींसाठी काही खोल्या, एक खुले सभागृह व कीर्तनासाठी वापरल्या जाणाऱ्या सभामंडपाला लागून असलेले राधाकृष्णाचे मंदिर, हेच काय तेवढ्या इमारती होत्या. स्वामी अभेदानंद हे सर्व संघ परित्याग या वृत्तीचे असल्याने कौपिन किंवा कमरेची लंगोटी वगळता बाकी सर्व कपड्यांचा त्यांनी त्याग केलेला होता. प्रथम मी त्यांना जेव्हा भेटायला गेलो तेव्हा त्यांचे वय साधारण 55च्या आसपास होते. हिमालयातील बरीचशी मंदिरे व इतर तीर्थक्षेत्रांचे पायी दर्शन घेऊन ते नुकतेच परत येऊन आश्रमात स्थिरावले होते. उंचेपुरे, गोरे देखणे
व खांद्यावर रुळणारे कुरळे केस, काळी पांढरी दाढी व त्यांचे असे एकदम राजेशाही आणि रुबाबदार व्यक्तिमत्व होते. त्यांच्यासारखाच कोमल व हळव्या मनाचा माणूस मी अजून तरी पाहिलेला नाही. त्यांचे बोलणेही अत्यंत प्रेमळ आणि मृदू होते. ते जरी वेदांताचे विद्वान अभ्यासक होते, तरी वेगवेगळ्या लीला करणाऱ्या गोपालकृष्णाच्या भक्तीमध्ये समर्पण भावनेने ते आकंठ बुडून गेलेले होते. त्यांच्याकडूनच मला मधुरा भाव ही संकल्पना समजली. वृंदावनामधील गोपींप्रमाणे स्वतःला कृष्णाची प्रेयसी समजून केलेली भक्ती म्हणजेच मधुरा भाव होय. स्वामी जेव्हा भक्तिरसपूर्ण भजने म्हणत, तेव्हा त्यांचा आवाज बायकी होत असे आणि त्या अपार भक्तिभावाने त्यांच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागत असत. स्वामींची विश्रांतीची वेळ एक सोडली, तर आश्रमात मी जेव्हा जेव्हा जात असे, तेव्हा त्यांना थेट भेटू शकत असे. त्यांच्या छोट्याशा भक्त समुदायात बसून त्यांची चर्चा ऐकत बसण्याचा आनंद मी लुटत असे. नेहमी समर्पण भावना हाच मुख्य विषय असे. अशी नेहमी हसतमुखाने स्वामी माझे स्वागत करत व त्यांच्याबरोबर जेवल्याशिवाय ते मला घरी जाऊ देत नसत. एक दिवस सकाळी मी 11च्या सुमारास आश्रमात गेलो. पाहतो तर काय स्वामी एकटेच दिसले. मी येणार हे जणू त्यांना माहीतच होते. अशा थाटात त्यांनी माझे स्वागत केले. खुर्चीतून उठून उभे राहत ते माझ्याजवळ येऊन बसले. अत्यंत प्रेमळ नजरेने माझ्या हनुवटीला स्पर्श करत ते म्हणाले, प्रेम केवळ प्रेमाचीच आवश्यकता आहे. त्या अनंतापर्यंत पोचण्याच्या मार्गामध्ये वाद, युक्तिवाद, चर्चा या फार मोठ्या अडचणी ठरतात. केवळ एक अपार प्रेमच काय ते आपल्याला अनंतासमीप घेऊन जाते. तेव्हा तू तुझे मन मोकळे कर आणि ज्या दृष्टीने गोपी श्रीकृष्णाला बघत असत, त्याच दृष्टीने तू त्याला बघ. मग माझ्या खांद्यावर हात ठेवून ते ध्यानस्थ बसले. त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या गालावरून अश्रू ओघळत होते. एकदम शहारल्यासारखे होऊन ध्यानावस्थेतून ते बाहेर आले आणि म्हणाले, हिमालयात खूप दूरवरपर्यंत तू प्रवास करणार आहेस. तुझे गुरु तुझी वाट बघत आहेत. तेव्हा सांभाळून राहा. राधाकृष्ण तुझे रक्षण करो. मग डोक्यावर हात ठेवून रडत रडत त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्या रात्री माझ्या नेहमीच्या ध्यानावस्थेत मला एक वेगळाच भास झाला. संतपणे वाहणाऱ्या नदीकाठी मला एक वनराई दिसली. दूरवरून येणारे बासरीचे मंजूळ सूर कानावर पडत होते. बायकांच्या हसण्याचा आवाजही कानावर पडून मी इकडे तिकडे पाहिले. रंगबिरंगी पोशाख व दागदागिने घातलेल्या 17-18 वर्षाच्या 7-8 कुमारिका माझ्या जवळ उभ्या होत्या. मला चिडवण्याच्या सुरात एका जणीने म्हटले, जा जा लवकर जा. प्रेमदेव, तो कृष्ण तुझा प्रियकर तुला बासरी वाजवून साथ घालत आहे बघ. आणि बाकीच्या मुली आनंदात खिदळत होत्या. माझे लक्ष एकदम सहज माझ्या हातातल्या बांगड्या व पायात छुमछुमणाऱ्या पैंजणाकडे गेले आणि मला एकदम जाणवले की मी त्या मुलींपैकीच एक होतो. माझी सखी माझा हाती एक गोल आरसा देत म्हणाली, घे जरा आरशात बघून तुझी रंगभूषा तरी नीट कर. मी आरशात बघितले तर अलंकाराने नटलेल्या एका सुंदर मुलीचे मला दर्शन झाले. मला फार फार लाजल्यासारखे होऊन आरशामध्ये लाजेने रक्तिमा आलेले माझे गाल मला दिसू लागले. पहा पहा कशी लाजत आहे ती. त्या मुलींना माझ्या चेष्टा करू लागल्या. माझ्या कोरलेल्या भुवया, लाल सुटूक ओठ त्या आरशामध्ये दिसत होत्या. माझ्या प्रियकराला भेटायला नटून थटून मी तयार होऊन बसले होते. सलज्ज उन्मादाच्या अवस्थेत मी थरथरत होते. इतक्यात बासरीचे सूर अचानक बंद झाले. चंदनाच्या उटीचा तीव्र सुगंध हवेत भरून राहिला. मागून माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. पैंजण, बांगड्या किणकिणत त्या मुली एकदम पळून गेल्या. मी वळले आणि माझ्या सावळ्या प्रियकराच्या, श्रीकृष्णाच्या विशाल कमल नयनात पाहू लागले आणि एकदम मला मूर्छा आली. नंतर जागा होऊन पाहतो तर सकाळ होऊन उजाडले होते. पुढील आयुष्यात वृंदावन येथे असताना असाच अनुभव पुन्हा एकदा मला आला होता. नागर संकीर्तन सर्वांनी जमून
एका सुरात गाणे म्हणणे ही प्रथा त्रिवेंद्रममध्ये सर्वप्रथम सुरू करण्याचे काम स्वामी अभेदानंद यांनी सुरू केले होते. अखंड नाम संकीर्तन म्हणजे न थांबता सतत नामस्मरण करणे ही प्रथा सुद्धा त्यांनीच सुरू केली. ती प्रथा आजतागायत चालू असून आश्रमात लोक सतत आळीपाळीने नामस्मरण करत असतात. या नामस्मरणाचे फायदे तोटे या चर्चेत आपण पडायला नको. काहींना जर त्याचा फायदा होत असेल तर तो त्यांनी त्याचा लाभ जरूर घ्यावा. पण एक गोष्ट मात्र नक्की, की स्वामी अभेदानंद यांच्या साध्या सोप्या व निरागस बालकाप्रमाणे असलेल्या भक्तिभावाने माझ्या मनात एक समर्पणाची भावना जागृत केली, जी माझ्या जाणीवेच्या आत खोलवर दडून बसलेली होती. तिची मला जराही जाणीव नव्हती. चेम्पनजाती स्वामी जरा वेगळ्या प्रकारचे होते. त्यांचे व्यक्तिमत्व जराही छाप न पडण्यासारखे होते. हडकुळे आणि जवळ-जवळ अस्थिपंजरच असे ते होते. लांब व पिंजारलेल्या केसांचा जणू एक उंच टोपच त्यांच्या डोक्यावर होता. देखणेपणाच्या कोणत्याही कल्पनेमध्ये ते बसत नव्हते. ते फार क्वचित बोलत असत. रस्त्यात त्यांना भेटणाऱ्या कोणाही माणसाला तो माणूस वेडाच वाटतो असता. कमरेला मात्र नेहमी एक पांढरा पंचा नेसून ते आपल्या खोपटात बसत असत. त्रिवेंद्रमच्या जवळ चेम्पन जाती नावाचे एक लहानसे खेडे असून श्री नारायण गुरूंचे ते जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध होतेच. कॉलेजचे पहिले वर्ष मी जेथून पूर्ण केले ते लॉ कॉलेज येथून जवळच असल्याने मी एक दिवस दुपारी स्वामींना भेटण्याच्या इराद्याने चेम्पनझाती येथे गेलो. या सुमारास आम्ही नवीन घरात राहायला गेलो होतो व आमच्या एका शेजाऱ्याने या स्वामींचा उल्लेख केला होता. त्या शेजाऱ्याचे नाव आठवत नाही, पण तो म्हणाला होता की हे स्वामी पूर्वी चेम्पनजाती खेड्यात चहाची एक टपरी चालवत. उत्तरेकडून आलेल्या एका साधूने एक दिवस त्यांना श्रीराम मंत्राची दीक्षा दिली. त्या नामस्मरणाच्या अखंड जपामुळे रामनामाचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की रोजच्या व्यवहारात गोष्टी बंद करून टाकून त्यांनी रोजच्या व्यवहारातील गोष्टी बंद करून टाकण्यापर्यंत त्यांचे हे वेड वाढत गेले. चहाची टपरी बंद करून जवळच्या जंगलात ते जाऊन राहू लागले. कधी-कधी श्रीराम भक्त वानरूपी देवता हनुमान त्यांच्या अंगात संचारते. मग ते झाडावर राहायला लागतात. या झाडावरून त्या झाडावर ते माकडासारख्या उड्या मारत नारळ फळे खात एखाद्या माकडासारखे राहू लागतात. असे म्हणतात की जेव्हा त्यांना प्रभू रामचंद्राने प्रत्यक्ष दर्शन दिले, त्या दिवसापासून मात्र झाडे सोडून रामाच्या मंदिरालगत असलेल्या छोट्या झोपडीत ते राहू लागले. माझी आणि त्यांची भेट या झोपडीतच झाली. झोपडीबाहेर एक माणूस उभा होता. त्यास मला स्वामींना भेटायचे आहे असे मी सांगताच तो आत गेला. लगेच बाहेर येऊन जा आत जा असे मला त्यांनी सांगितले. शेणाने सारवलेल्या एका चौथऱ्यावर ते बसलेले होते. अशक्त व केसांच्या जटा झालेले स्वामी मला दिसले. कोणत्याही औपचारिक अशा ओळख वगैरेच्या भानगडीत न पडता "ये बस" असे त्यांनी मला खुणावले. त्यांच्यापुढे मी जाऊन बसलो. "रामायणम" माझ्यावर रोखून बघत ते म्हणाले. "हो, मी वाचले आहे." पण पण ते मी म्हणत असतानाच त्यांनी मला तोडत म्हणाले, "नाही, तेवढेच ते पुरेसे नाहीये." "मग?" "रा मायनम" ते म्हणाले. आता मला समजले. त्यांच्या बोलण्याचा रोख ध्यानात येऊ लागला. ते रामायण या महाकाव्याविषयी बोलत नव्हते, तर त्यांनी एका शब्दाचे 2 भाग केले होते. रा म्हणजे रात्र किंवा अंधकार आणि तो अंधकार दूर झाला की रामाचे दर्शन प्राप्त होणार. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. माझ्यापुढे एकेकाळचा अडाणी चहावाला वेदांताचे थोर सत्य स्वरूप अत्यंत सोप्या भाषेत मला सांगत होता. रामरूपी अंतिम सत्य जाणून घेण्यासाठी मनातील अज्ञानरूपी अंधाराची समाप्ती होणे गरजेचे होते. या झाडावरून त्या झाडावर माकडासारखे उड्या मारत फळे खाणारा हाच तो माणूस का? मी थक्क झालो होतो. त्यानंतर ते काहीच बोलले नाहीत. अर्धा तास मी नुसता बसून होतो. आता बाहेर निघायचे ठरवून मी त्यांच्या पायाला हात लावला, नमस्कार केला आणि बाहेर पडलो. बाहेर पडण्यापूर्वी एखाद्या माकडासारखा त्यांचा आवाज त्यांच्या तोंडातून निघाला व उजव्या हाताच्या तर्जनीने त्यांनी माझ्या कपाळास स्पर्श केला. मला उशीरच झाला होता. घाईने मी
बस स्टॉप कडे जाऊ लागलो. बसमध्ये बसल्या बसल्या तो अंधकार संपवायला हवा हा विचार माझ्या मनात सारखा येत होता. या दोन महात्म्यांपेक्षा स्वामी तपस्यानंद हे फारच वेगळे होते. संस्था मंगलम येथे असलेल्या रामकृष्ण मिशनचे ते अध्यक्ष होते. मिशनतर्फे एक मोफत हॉस्पिटलही चालवले जात असे. थोर संत श्री रामकृष्ण परमहंस व त्यांचे थोर अतुलनीय शिष्य स्वामी विवेकानंद यांच्याविषयी मी वाचलेच होते. पण रामकृष्ण मिशनची त्रिवेंद्रम मध्येही शाखा आहे हे मात्र मला माहीत नव्हते. तो पत्ता कसा लागलाय ते मात्र आपण आता पुढच्या आठवड्यातील स्वाध्यायामध्ये वाचूया आणि ऐकूया. कारण आता आपली वेळ झालेली आहे. त्यामुळे आजचं वाचन मी इथेच समाप्त करत आहे. या पुस्तकाच्या वाचनाच्या मध्ये आपल्या लक्षात एक गोष्ट येत असेल, की जो प्रवास आहे आध्यात्मिक, तो सर्व गुरूं सर्व प्रकारचे गुरु त्यांच्या आयुष्यात आलेत आणि प्रत्येक वेळी त्यांना योग्य मार्गदर्शनच मिळालेलं आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व आहे, की आध्यात्मिक वाटेवर आपलं पाऊल ठेवताना आपण अशा प्रकारच्या योगी पुरुषांची स्वतःची आत्मचरित्र वाचली पाहिजेत. म्हणजे येणारे अनुभव, आपल्या आयुष्यात येणारे गुरु यांच्याबद्दलचा सन्मान, त्यांनी केलेले मार्गदर्शन ह्याबद्दल आपण सतर्क राहू. आजचं पुस्तक वाचनाचं प्रकरण इथेच संपलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू मॅम.